पाठीमागं लक्ष दे माझ्याकडं. उपदेश संतांचा असावा आपल्या प्रपंचामध्ये सुद्धा. एक छोटस छान उदाहरण देतो, तुम्ही सगळे लक्ष द्या. एक आई आपल्या 5 वर्षाच्या मुलाला 5-6 वर्षाच्या मुलाला घेऊन किराणा दुकानाकडे निघाली. किराणा दुकानदारानं असं लांबूनच पाहिलं. गिराईक आलं. दुकानदार तटस्थ बसलेले होते. उठून उभे राहिले. या ताई या, स्वागत आहे आपलं. कोणी दुकानदार इथं असतील तर लक्षात ठेवा, तुमची दुकानदारी जर तुम्हाला वाढवायची असेल, मोठी करायची असेल, 2-3 गुण तुम्ही अंगामध्ये ठेवा. तुमची दुकानदारी वाढल्याशिवाय राहणार नाही. कोणते 2-3 गुण? ऐका. सहनशीलता. दुकानदारी करताना महत्वाचा मुद्दा सहनशीलता पाहिजे. एखाद्या गिरायकानं जर हट्ट धरला ही वस्तू एवढ्यालाच द्या, जर त्याच्याबरोबर दुकानदार भांडायला उठला तर पुन्हा त्याच्या दुकानात गिराईक येईल का? सोपं सांगतोय, सहनशीलता पाहिजे. कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं तर सहनशीलता पाहिजे. तत्परता. लक्ष द्या माझ्याकडं. तत्परता. तत्परता म्हणजे काय? गिरायक आलंय, हे मोबाईल डोचत बसलंय. गिरायक येऊन उभा राहून हो द्या ना, हे द्या ते द्या म्हणून निघून जाते, तरी मोबाईल डोचायचा बंद होत नाही. म्हणजे गिरायकाकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर तुमचा व्यवसाय चालू शकत नाही. तत्परता पाहिजे. आले ना गिरायक, पटकन उठायचं. काय पाहिजे बोला, तरच व्यवसाय सिद्धतेकडे जाऊ शकतो. लक्ष द्या. तसं दुकानदार काका उठले. दुकानदार काका उठले. या ताई या, स्वागत आहे आपलं. स्वागत आहे, या आतमध्ये या. गिराईक नव्हतं, दुपारची वेळ होती. ताईंना आत बोलवलं. बघू यादी द्या, सामानाची यादी द्या. यादी दिली, सामानाची यादी अशी बघितली दुकानदार काकानं. सहज नजर त्या 6 वर्षाच्या बाळाकडं टाकली. सहज नजर टाकली. भैया सुट्टी लागली वाटतं? हो काका, झाली परीक्षा उन्हाळ्याची, सुट्टी लागली. आता मामाच्या गावाला गेलता का? हो गेलतो ना. किती दिवस होता? 8 दिवस होतो मामाच्या गावात. परत आलास का? हो आलो. वा, हुशार आहेस. दुकानदार काकानं बोलत बोलत एक भरणी हातात घेतली. कशाची? बोलत चला, चॉकलेटची भरणी हातात घेतली. टोपण काढलं, त्याच्या पुढे केली अशी, घे. ते बाळ घेत नव्हतं. ते आईकडे बघायचं आणि आई बाळाकडे बघायची. नाही काका ते नाही घेणार. का? त्याला आवडत नाही. नाही घेणार ते. नाही नाही, घे घे घे, दुकान तुझंच आहे. आता दुकान खरं त्या बाळाचं आहे का? पण दुकानदार काका का तसं बोलतायत? दुकानदार काकाला कोणाची मर्जी राखायची? ताईची, म्हणजे गिरायकाची मर्जी राखायची. दुकान तुझंच आहे, घे घे, चॉकलेट घे. भरणीच अशी केली. ते बाळ घेत नव्हतं. आईकडे बघायचं, हात असं मग करायचं. आई म्हणायचे, काका नाही, त्याला चॉकलेट नाही आवडत. त्याला आता असं एक तरी लेकरू आहे का चॉकलेट नाही आवडणार? त्याला नाही आवडत चॉकलेट, नका देऊ चॉकलेट, नाही आवडत. आई त्या लेकराकडे बघायचे, घेऊ नको. आणि एका मनाने म्हणायचे, घे. कळतं ना बोलणं? आई बऱ्याच या ठिकाणी आहे. तो एक उदाहरण देऊ का सोपं आपल्यातलं? ऐका. पाहुणे येतात आपल्याकडे, बरोबर आहे? पाहुणे आल्यानंतर बसतात, जेवतात, सगळं होतं. आणि आता निरोप सुरू होतो. चला जावं लागेल. आता पाहुणा येऊन घराच्या बाहेर निघतो, गाडीवर बसतो. आणि गाडीवर बसल्यावर पाहुणा म्हणतो, अरे 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 भैया, तुला पैसे द्यायचे लक्षातच नाही. मग पाहुणा 100ची नोट काढतो गाडीवर बसल्यावर, गाडी चालू केल्यावर. मग म्हणतो, धर पैसे. होतं का नाही असं? पाहुणा लय हुशार असतो. त्याला माहित असतं गेल्या गेल्या जरी नोट दिली तरी खर्चणार आहे, पण गपचूप जाणार आहे. पण नोट कधी दिली पाहिजे? सगळ्यांच्या समोर दिली पाहिजे. का? सगळ्यांच्या समोर ती दिसली पाहिजे. पाहुण्याने जाताना 100 दिले, हो बघा, येताना खायला आणलो, जाताना 100 रुपये दिले. नोट तर खर्चणार आहे, पण सगळ्यांच्या पुढे गेली पाहिजे. मग पाहुणा नोट काढतो, धर धर. ती आई म्हणते, नाही नाही, त्याला नाहीत पैसे आवडत. असं लेकरू आहे का? बरोबर आहे का? पैसे आवडत नाही असं एकही लेकरू आपल्याला दिसणार नाही. नाही, त्याला आवडत नाहीत पैसे. नाही नाही, घे घे घे, थोडेच आहेत, घे. आई म्हणते, नाही घेणार तो. पण शेवटी पुन्हा आई म्हणते, जाऊ दे, एवढ्या प्रेमानं द्यायलेत, घे की. मग लेकरू पैसे घेत. घे म्हटल्याबरोबर घेत. लक्ष द्या. पैसे घेतलं, पाहुणा निघून गेला की आई लेकराच्या हातात पैसे ठेवत, घे इकडं, कुठं पाडशील कुठं तरी जा, नाही ठेवत. लक्ष द्या. दुकानदार काका भरणी पुढं करतायत चॉकलेटची, पण ते लेकरू
घेत नाही. आई त्याच्याकडे बघते. दुकानदार काका कंटाळले आणि शेवटी दुकानदार काकाने आपलीच मूठ भरली चॉकलेटची आणि भरणीतून अशी मूठभर चॉकलेट त्याच्या ओंजळीत दिले. शब्दाकडे लक्ष द्या. मूठभर चॉकलेट काकाचे, मूठभर चॉकलेट त्यांनी ओंजळीत दिलेले लेकराच्या. अशी ओंजळ धरली लेकरानं. बाजार भरला, सगळं झालं. पिशवी घेऊन ताई निघाली. एकीकडे लेकरू चलतंय. चालत चालत उजव्या हातानं दंडशी पाठी धपाटा दिला. भैया कळत नाही तुला? म्हणले का? ते दुकानदार काका तुझ्या हातानं चॉकलेट घे म्हणत होते, मी घे म्हणत होते, का घेत नव्हता तू? आई तुला काय कळायचं याच्यातलं पॉलिटिक्स? आता ह्याच्यात पण पॉलिटिक्स आलो का? सप्त्यात येऊ नाही म्हणजे बाद झालं. विठ्ठल विठ्ठल लक्ष द्या बोलण्याकडे. तुला काय कळणार आहे? म्हणले काय झालं? मला सांग, दुकानदार काका मला घे म्हणत होते, मी माझ्या हातानं जर चॉकलेट घेतले असते किती आले असते? बोला की 2-4 आले असते, 5-6 आले असते, 10 आले असते. दुकानदार काकानं स्वतःच्या हातानं मुठभर चॉकलेट दिलेत. चांगले 25-30 चॉकलेट कमवले. याच्यापेक्षा काय पाहिजे? ऐका ऐका, दृष्टांत संपला, पण याच्यातला सिद्धांत लक्षात घ्या. जसं त्या लेकरानं दुकानदार काकाच्या हातून ओंजळभर चॉकलेट घेतले, बरोबर ना? तसं जीवन आपलं जगतोय ना आपण. जीवन कोणाचं जगतोय आपण? स्वतःचं जीवन आपण स्वतः जगतोय. मग स्वतःचं जीवन स्वतः जगत असताना त्या चॉकलेट सारखी जर मूठ संतांची विचाराची असेल तर जीवनात काहीच कमी पडत नाही. विठ्ठल विठ्ठल लक्ष द्या. तुम्ही म्हणत असाल बुवा असं काही हसवणारा नाही बुवा. हसवायला काय अवघड आहे हो? तुम्हाला हसवायचं ठरलं तर काय, हसवणारे लयच विद्वत्त प्रच्युत असतात का? कुठं जातात शिकायला आळंदीला वगैरे. ऐका ऐका, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा या संतांच्या घरची. सगळ्यांनीच विनोदाचार्य व्हायचं म्हणल्यावर कुणीतरी तत्वचिंतनाकडे बघावं ना. तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे. उग सप्ताह म्हणजे हसण्याचं साधन नाही करायचं. यूट्यूबवरला बघायचं आणि ते कीर्तन द्यायचे बंद करा. असलं काय व्यवहार झालाय महाराज, अवघड आहे. लक्ष द्या लक्ष द्या. गोड चिंतन आहे बघा. उपदेश संतांचा जर ऐकलं तर आपला संसार सुद्धा सुखाचा होतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुकोबरायांना उपदेश करण्याचा अधिकार आहे का? पहा बरं, तुकोबरायांकडे जर पाहिलं, उपदेश करण्याचा अधिकार कोणाकोणाला असतो बाबा? उपदेश करण्याचा अधिकार वेदाला आहे, उपदेश करण्याचा अधिकार शास्त्राला आहे, उपदेश करण्याचा अधिकार पुराणाला आहे आणि उपदेश करण्याचा अधिकार गुरुला आहे. उपदेश करण्याचा अधिकार जगद्गुरूला सुद्धा आहे ना. मग तुकोबरायाकडे जर पाहिलं, गाथा वेद आहे का? आहे ना, पुरावा आहे त्याला. गाथ्यामधले जे अभंग आहेत का, वेदातला अनुवाद आहे. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. बघा तुम्ही, वेदातले शब्द आहेत. हे शब्दाचा अनुवाद जगद्गुरु तुकोबरायांनी खाली अभंगामध्ये केलाय, गाथ्यामध्ये केलाय. देवची बरे देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, मी देवची तत्वता, मी स्वतः देव आहे. कोण? स्वतः. जो अनुवाद केलेला आहे वेदामध्ये तो तुकोबरायांनी सहज अभंगामध्ये लिहून काढला. वेद आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा वेद आहे. शास्त्र सुद्धा आहे. आता महत्वाचं सांगतो, लक्ष द्या. शास्त्र कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? जे अज्ञात गोष्टीचं ज्ञान करून देतं त्याला शास्त्र म्हणतात. जे माहीत नाही ते माहिती करून देतं. कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाची लस निर्माण झाली. लस ज्या माध्यमाने निर्माण झाली, ज्या शास्त्रज्ञांनी एखादं माध्यम वापरून तयार केली त्याला शास्त्र म्हणतात. अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रस्य शास्त्रत्वम. जे अज्ञात गोष्टीचं ज्ञान करून देतं त्याला शास्त्र म्हणतात. तुकोबरायाचे गाथा शास्त्र कशावरून आहे? अभंग सोडून बोलत नाही, लक्ष द्या. शास्त्र कशावरून आहे ना? आहे, ऐका सांगतो. तुकोबरायांनी आपल्या गाथ्यात वर्णन केलंय. नेनो ब्रह्म मार्ग चुकले
उघडे पंढरपुराले भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विठेवरी तो हा विठोबा निधान. तो पंढरीश परमात्मा कमरेवर हात ठेवून उभा आहे. माहित नव्हतं कुणाला, आपल्याला माहित करून दिलं कुणी? जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्यानं. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायाचा गाथा शास्त्र आहे, पुराण आहे. पाहायला गेलं तर गुरु सुद्धा आहेत आणि त्याच्या पुढे पाहायला गेलं तर तुकोबराया कोण आहेत? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सगळाचा जे कोणीया जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा जे तो निया. संप्रदायाचा पाया जगद्गुरु तुकोबराया कोण आहेत? जगद्गुरु तुकोबराया सर्वांचे गुरु आहेत. त्यांचा उपदेश आपण ऐकला पाहिजे. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. तुकोबरायांनी उपदेश करायचा आणि आपण उपदेश ऐकायचा हे पक्क ठरलं. लक्ष द्या, आणखी एक बोलतो. उपदेश कुणी कुणी करावा? लहान मुलानं जर एखाद्या वेळी उपदेश केला तर त्याचा ऐकावा. तो जर उपदेश चांगला असेल तर. एक श्लोक आहेत बघा. बालादपि सुभाषितम मेद्यादपि कांचनम अनिद्रादपि सदरोत्तम विषादपि अमृतम ग्राह्यम. लक्ष द्या, लक्ष द्या. बालादपि सुभाषितम किती सोपं आहे बघा. एखाद्या लहान मुलानं जर सांगितलं बाबा नका जाऊ, आजचा दिवस थांबा, त्या रस्त्यानं जाऊ नका, हे करू नका, तर त्या मुलाचं नक्की ऐका.